नमस्कार. तर बघा मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि आता बसलेलो आहे बघा सोनबाबडी आणि आम्ही निवांत. तर आत्ताच आम्ही चहा पाणी पण घेतला आणि बघा संध्याकाळची वेळ आहे. आता दिवे लावायचं त्याचं चाललेलं आहे बघा मम्मीचं. आणि अरे अनु उठला का? तर अनु झोपलेला तेवढ्या वेळेचा, तर तो पण उठला आणि भैया त्याला आलेला आहे खाली घेऊन. तर वरती भैयाजवळ झोपलेला होता तो आणि दादा पण आले बघा आत्ताच मार्केटवरून, कारण दादा गेले तिकडं. काय आणलं बघा संध्याकाळची वेळ आहे म्हणल्यावर दिवे ते लावायचं चाललेलं आहे. पूजाचं इकडं तुळशीला द्याल. काय आणलं भैया? साखरेची गोणी. आणि बघा अनुला घेतला अण्णानी, मस्त खेळू राहिला तो, झोपल्यावर होता एवढ्या वेळेचा. आणि दादा पण आले. काय आणलं का? काय आणला रा सोमबाबडी? आईस्क्रीम आणली. सगळ्यांना दे बाय. इकडे बघ सोमपापडी आराला भैया मामाला पूजा होशील सगळ्यांना दे. बघा संध्याकाळचं वातावरण किती फ्रेश असतं. तर आज काही वारं होतं काही वातावरणाचं वाटत नाही. 2-3 दिवसापासून लय वारं होतं नव्हतं, तर आज एकदम फ्रेश बघा मस्त. तर अजून काही म्हणजे आता कसं पावसाळी दिवस तर चालूच झाले म्हणा, पण अजून तरी आज काही नाही आहे, बरं आहे. तर आता चाललेले बघा दिवा ते लावून. इथं तुळशीला पण दिवा लावला मस्त. आणि कसा दिवा ते लावला की एकदम फ्रेश वाटतं. काय अरे आईस्क्रीम तू सगळ्यांना वाटच राहिली का? चला मध्ये चला. बघा भैया काहीतरी काम होतं म्हणून भैया गेला फास्टमध्ये आईस्क्रीम घेऊन खायला. अय चला रे सोमपापडी, काय खाती? आईस्क्रीम. बघा आता चाले दादा मार्केटवरून. काय भाव गेला दादा? 1500 का? अनु पाय कसं गेला आल्या लगेच. काल तर आलटत आता कितकं बी नाच पाय कसं मस्त जाऊन बसला. आणि इकडे मम्मी त्यांचा स्वयंपाक चाललेला आहे. तर मम्मीचं चाललेला आहे स्वयंपाक. काय बनवून राहिले का आज? डाळ बट्टी आणि समोसे. बरं आहे मग काय. हा का? बरं आहे बरं आहे. खायचे ना मग. आणि यांचं दुसरं चालू आहे. हा आईस्क्रीम कोण दुपारी खाल्ले ना, आता आईस्क्रीम खाऊ राहिल्या. घाल ग त्याला सर्दी म्हणजे त्याला सोबतचं आईस्क्रीम देईन त्याला. चमच्याची आहे. बघा आपल्याला समोसे बनवायचे. तर आपल्याला समोसेसाठी पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण थोडासा मैदा घेतला आणि रवा त्यात एकदम थोडासा नॉर्मल टाकायचा. कसं मग मस्त कुरकुरीत आपले समोसे बनते. कारण कसं काही वेळेस काय होतं, समोसे तर सगळे बनते पण मग जे वरचं जे आवरण राहतं का ते मग नरम होतं. तर रवा जर टाकला ना तर मग अजिबात नरम ते होत नाही. त्यासाठी आपण थोडासा रवा घ्यायचा, मैदा घ्यायचा आणि त्याच्यात आपल्याला ओवा टाकून घ्यायचं. मग पाणी सोडा नाही, फक्त ओवा आणि थोडंसं तेल किंवा तूप टाकून मळून घ्यायचं. तेल हा तेलच दे. तेलाने कसं मळून नसतं. पाणी घ्यायचं ते हा पाणी. आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं. जास्त काही नाही टाकायचं आणि तेलात हे सगळं पीठ मळू घ्यायचं. बघा पूर्ण तेलामध्ये असं मैदा आपला व्यवस्थित असं हे करून घ्यायचा. म्हणजे मग कसं पूर्ण तेल त्या पिठाला लागलं पाहिजे. आपले खुसखुशीत असे समोसे बनते. मग असं गोळा पण बनला पाहिजे. आणि आता याच्यात थोडंसं नॉर्मल म्हणजे काही असं गरम पाणी काही नाही टाकायचं. थोडं पाणी टाकून आणि एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं है ना. जास्त नाही पाणी टाकावं लागणार नाही, एकदम घट्ट लागेल त्याला. जेवढं घट्ट बनवता येईल तेवढं घट्ट बनवून घ्यायचं. बघा
आपण एकदम घट्टसर असं पीठ पण मळून घेतलं आणि तेल लावून मी एक साईडला असं म्हणजे 15 मिनटं ठेवून देणार आहे. तर त्याच्यावर झाकण पण ठेवणार आहे. आता हे पूजाचं झाकण ठेव. तर इकडं पूजाचं लगेच चालू झालं आहे बघा. बटाट्याची चटणी बनवून घ्यायचं आणि बटाटे पण मस्त उकडून घेतलेले होते. हे वाटण नाही आहे त्याला आता. नाही ना वाटण लक्षात नाही. हा ना, लक्षातच नाही ना. आणि टायमावर ठरलं मग काय. तर कांदा पण पूर्ण म्हणजे एकदम बारीक कापून घेतलेला होता आणि तो परतायला पण टाकलेला होता बघा कढईमध्ये. तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि आता बटाटे चटणीला लगेच फोडणी द्यायची आपल्याला. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि हिरवी मिरची ठेचून थोडंसं लसूण आणि मिरची थोडीशी ठेचून घेतली आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची बघा आपल्या चटणीला. आणि समोशाची चटणी बनवायची म्हणल्यावर त्याला जिरे मोहरी कढीपत्ता ते असल्यावर एकच नंबर लागत. थोडीशी लाल लाल तिखट घेतली का आणि हळद. मसाला मिक्स करून घेतला आणि परतून घेतला आणि आपल्याला लगेच आता कांदा आणि ते टाकून घ्यायचं त्याच्यात. आणि थोडेसे टेस्टसाठी पूजानी टमाटे पण कापलेले आणि खरं तर टमाटे खरं तर याला कापलेले तिने. आपल्याला डाळबट्टी बनवायची आहे तर वरणासाठी पण कापले आणि मग बटाटे चटणीसाठी पण थोडेसे मिक्स करून घ्यायचे कारण टेस्टी लागत ही बटाटे चटणी समोश्यामध्ये. तर थोडेसे आपल्याला टोमॅटो पण मिक्स करायचे. अजून नाही झाले, थांब अजून टाईम आहे. हाव ना, थांब ना. तर कढईमध्ये कांदा टोमॅटो आणि मिरची ते सगळा मसाला परतून घ्यायचा चांगला. 1 मिनिटभर परतू द्या त्याला आणि थोडंसं वरतून मीठ टाक बरं का. म्हणजे मग बघा मीठ टाकून आणि सगळं मसाला व्यवस्थित परतून घेतला आणि 1 मिनिटभर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे कसं टोमॅटो ते एकदम कांदा नरम होईल. आणि इकडं मम्मीने बट्ट्या पण उकडायला टाकलेल्या आहे बघा. गॅस फुल कर पूजा. ते का धुतू जाऊ राहिलं म्हणून ते केलं. आणि लाईट पण गेली त्याच्यामध्ये. डाळ शिजली का? लाईट पण गेलेली आहे. तर पंपाची टॉर्च लावली आहे इकडं त्याच्यामुळं मग काही दिसत नाही आहे. पूर्ण अंधार अंधार झाला पण मग आता बरं आहे चालू आहे बघा. आपलं समोश्याच्यासाठी जी चटणी बनवायचं चाललेलं आहे ते पण आता सगळा मसाला परतला आणि फक्त आता बटाटे टाकायचे बाकी आहे. तर खरं याला वाटाणे पाहिजे होते पण आता ऐन टायमावर नाही आहे त्याच्यामुळं बरं आहे आता साधी साधी चटणी. तर याला कोथिंबीर पाहिजे होती आहे ना गं. कोथिंबीर बघा आपली चटणी आता 5 मिनिटात रेडी होणार आहे समोस्याची. तर थोडं झाकण ठेव. हा झाकण ठेवून थोडा वेळ कमी गॅस राहू दे झाकण ठेव. ते पूर्ण परतलेलीच आहे पण मग आता बटाटे पण व्यवस्थित त्याच्यामध्ये मसाल्यात मिक्स होण्यासाठी ठेवलेले. बघा आपली समोश्याची चटणी मस्त रेडी झाली आहे आणि आपलं आता पीठ पण बघा मस्त भिजलं. 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं. हे सारखं संपक हात नको होतं. लगेच आता पूजा आहे खाली उतरून घे आणि त्याच्याकडे ठेव. आणि आता आपल्याला समोसेच बनवून घ्यायचे. तर छोटी कढई पण ठेवली आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तापायला ठेवायचं. बस 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 बघा आता तेल पण ठेवलं तापायला आणि आपलं पीठ आपण जे मळून घेतलेलं होतं ते पण आपलं चांगलं भाजलं. आणि थोडासा उंडा घ्यायचा. आपल्याला जास्त काही पातळ बी नाही बनवायचं आणि जास्त जाड पण नाही. तर ह्या पद्धतीनं थोडंसं पीठ घेऊन आपल्याला हा उंडा लाटून घ्यायचा. आणि मी आता ताटामध्ये जी चटणी का ती पण थंड व्हायला ठेवली कारण मग थंड झाली चटणीच समोश्यात भरायची. कारण ती मग जर गरम गरम जर भरली ना तर असे नरम येतात समोसे. म्हणजे वरचं बी जे आपला मैद्याचं पिठाचं आवरण आहे ते पण असं नरम होऊन जातं. त्यासाठी चटणी आपल्याला एकदम थंड करून घ्यायची. तोपर्यंत मी हे लाटून घेणार आहे. आणि आपल्याला इतकं नरम झालेलं आहे नाही पीठ तर आपल्याला याला पीठ लावायची सुद्धा गरज नाही आहे बघा. आणि असं लाटून घ्यायचं व्यवस्थित. बघा ना आपण मस्त अशी पोळी पण लाटून घेतली गोल. आणि आपल्याला आहे ना पोळीचे 2 भाग करून घ्यायचे. अलग अलग होती ना असे बघा. जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे. या पद्धतीनं पण चटणी थंड झाली की एकदा बघ. हां हां थंड झाली म्हणा. आता याला कोण सारखा आकार द्यायचा. हा भाग इकडं आणि हा भाग इकडं आणि खालचं आहे का हा जो कोण असतो तो पॅक करून घ्यायचा बघा या पद्धतीनं.
म्हणजे मग आपल्याला चटणी पण भरता येईल. असा कोन बनवून घ्यायचा आणि हे पूर्ण असं दाबून घ्यायचं, म्हणजे फुटणार नाही, कारण तेलात आपण तळायला जेव्हा टाकतो. हे बघा सब गोल. आणि ही चटणी जी बनवलेली ना आपण, आपल्याला त्याच्यात जशी लागेल तशी भरून घ्यायची बघा. जास्त पण नाही भरायची, तोंडापर्यंत आपल्या वरतून दाबून घ्यायचं राहतं म्हणून. आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. सगळ्यात मेन थोडासा इथं असं हे करायचा शेप, आणि नंतरून बघा या पद्धतीनं पीठ एकदम नरम झाले, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित तेलाचं पण गरज नाही पडली, पाण्याची नाही, तर पॅक करायला. बघा आपला समोसा एकदम छान पद्धतीनं रेडी झालेला आहे बघा. आता तेल पण ठेवलेलं आहे तापायला, तर मी तेल तापेपर्यंत दुसरा पण समोसा रेडी करून घेते, म्हणजे कसं 2 समोसे ना मग तळले पण जातील. आणि सगळ्यात मेन तर दुसरे पण समोसे लाटायला बरं राहील. तरी बघा आणि सोनपापडी आणि आरामची बघा मस्त लगे समोसे खाण्यासाठी तर उभ्याच इथं. खायचे ना समोसे? मग ते घरीच बनायचं रे ना. एकदम सोपी ट्रिक आहे ही समोस्याचं कोण बनवण्याची. पण अगोदर थोडीशी असं वाटायचं अवघड आहे, पण काही नाही, एकदम एकदा जर बनवली ना आणि एकदा जर बघितली ना तर एकदम सोपी वाटते. मग अजिबात अवघड नाही आहे. हे बघा आपल्याला आपण जे विकत आणतो हॉटेलवरून एकदम तसाच समोसा आपला बनलेला आहे. आणि आता खाल्ल्यानंतर तर कळणारच आहे की तसाच झालाय की बघू आता. बघा मम्मी काय ग, छान होईल ना? छानच होईल. एकदम टेस्टी बर्गर. बघा या पद्धतीने मी 2 समोसे बनवून घेतले आणि असेच आपल्याला सगळे समोसे बनवून घ्यायचे. तोपर्यंत तेल पण तापतंय आपलं ना. टाक आता दमन टाक बरं का. आणि तेल कसं आहे समोसे तळण्यासाठी तेल जास्त बी गरम नको, कारण मग त्याचं जे कलर आहे तो पण एकदम असा तांबडा तांबडा आला पाहिजे. झाडे घे पूजा. बघा हलका सोनेरी रंग येऊन द्यायला पाहिजे समोस्याचा. आणि गॅस पण कमी केलेला आहे बघा. असा कलर आला की मस्त. दुसरा पण टाक लगेच पूजा. झाला नाही बघ. झाला ना, कलर आला ना छान त्याला. हलका ब्राऊन कलर येऊन द्यायचा बघा. मस्त असा हलका ब्राऊन कलर आला समोस्याला, तो काढून घ्यायचा आता आपल्याला. आणि असेच करून एक एक समोसे आपल्याला तळून घ्यायचे. बघा सोनपापडी आरा आणि दादा बसलेले बाहेर समोसे खायला. गरम गरम त्यांना दिले खायला. आणि लाईट पण आली आता. कच झाली सोनपापडी? एकच नंबर. छान झाले दादा? भर झाले ना. आरा गरम लागू राहिले. गार झाले का? भय मामाला बोल ना जाय खायला. तर त्याला मान चाल मान गरम गरम झाले ना आता. आपण हॉटेलमध्ये आलो तसेच झाले. तसे झाले का? खाय मग अजून घे. बघा सगळेजण आता मस्त बाहेर बसले वट्ट्यावर. आणि मस्त थंडगार हवा आहे बाहेर. आणि बट्ट्या पण मस्त बनवले बघा. वरण बट्ट्या आणि समोसे बनवलेले. सोनपापडी ए सोनपापडी समोसे कच झाले मग? भारी झाले का? गरम गरम भय तो खाल्ला का रे? खाल्ला का? सोनपापडीचं काय झाले सोनपापडी? अगं तू झालं का नाही खायचं? इकडं पाय कोण केलं ग? दाखव. सगळ्यात पुऱ्या तोंडावर आणि याच्यावर रंगून ठेवलं. बघा चालू आहे आमचं जेवण. वरण बट्टे आणि समोसे बनवलेले आहेत.